काय रे सुरू? नाही म्हटलं खरंच असा एखादा रोग असतोय काय? असतो ना अगं, म्हणून तर सांगितलं तुला मी. नाही पण मला असं वाटतंय ते काही ना काहीतरी लपवायचा प्रयत्न करतात म्हणून घाबरतात. आता ते काय लपवतात ते शोधून काढणं काय अवघड नाही आपल्यासाठी. तू असं का सारखं सारखं म्हणतेस मम्मी? तुला संशय आलाय का? संशय काय? तुम्ही दोघं बाहेर ना आला तेव्हापासूनच असं विचित्र सारखं वागायला लागले. पण बाहेर असं नेमकं घडलं काय? मम्मी असं तर नसेल ना की तुझ्या आणि बाबांच्या वाईटावर उठलेलं कोणीतरी त्यांना भेटलं म्हणून ते टेन्शन मध्ये? म्हणजे त्यांना कोणीतरी धमकावलं वगैरे तर नसेल ना? येडायस का काय? अख्ख्या शहरामध्ये कुणाची एवढी हिंमत नाही आपल्या घरातल्या कंचाबी माणसाकडे डोळे वर करून सुद्धा पाण्याची. पण मम्मी सगळीच माणसं समोर येत नाही, काहींच्या मनातही असतं. पण तू घाबरू नकोस. तू आता बघ मी काकांच्या मनातली भीती कशी घालवतो बघ. सुरू नाही, तू जे काही बोलतोयस त्याच्यावर माझा तर विश्वास बसतोय बाबा. कला ते बस शरदरावांना जे काही होतंय ना ते आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे ते कळणं लई महत्वाचं आहे. काय माझी किंवा आपल्या घरातल्या कुणाची बाईची धमकावून सुपारी तर दिली नसेल ना कोणी? अगं कमू, अगं असं काय बोलते? अगं साधा मच्छर मारला नाहीये त्या माणसाने कधी, आणि तू सुपारीच्या काय गोष्टी करते? अगं काय कला, घरातल्या माणसांवर कधीच संशय येत नाही आणि शरदरावांसारख्या माणसावर तर अजिबातच नाही. पण काय घरातली माणसं घरातल्याच माणसांचा काटा काढतात आणि गादीवर बसतात. म्हणजे इतिहास तरी असंच सांगतो बर का. नाही ग, शरदराव नाही करणार असं. आणि कोणी करवून घेणारा असेल तर? असं असेल तर काय करायचं कला? काय सुपारी घेणारा माणूस आहे ना सगळ्यात शांत असतो बर का असतो तो शांत? कारण कुणाचा बी संशय त्याच्यावर घ्यायला नको. तो काय करतोय हे कुणाला बी कळायला नको, कारण त्याला शांततेत त्याचं त्याचं काम करता यावं. आणि जर खरंच तसं झालं असेल तर? घाबरू नकोस कला. मी काय शरदरावांना शिक्षा द्यायला जाणार नाही, पण आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला समज कळलं पाहिजे. आणि अशा माणसांना बोलतं कसं करायचं ते मला बराबर कळतंय बर का कला. मम्मी आपण असे डायरेक्ट अंदाज का बांधतोय? कला ताटं वाढायला घे, भुका लागल्यात लई. हा मी काय नाही पाहिलं. सौरभ कस्तुरीला नाही. शरदराव, सौरभ शरद काय बोलला आता? एवढं मोठ्यानं बोलत होता की ऐकायला कष्ट घ्यावे लागले नाही. मला बरोबर ऐकायला आलं कस्तुरी आणि सौरभचं. काय काका काका हो, कस्तुरीला विसरा आता. आमच्यात काही नाहीये, संबंध संपलाय आमचा. आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही खोलीत जाऊन आराम करा. मी आत्याला तिथेच जेवण द्यायला सांगतो. कोणी कुठं बी जाणार नाही, सगळे एकत्र एका पंक्तीला जेवायला बसणार. कला हा ताटं वाढायला घे पटापट. काका हो, तुम्ही अशा गोष्टी नका हो बोलत जाऊ. सौरभ तुला माहिती आहे ना माझ्या पोटात का राहत नाही ते. अरे मी खूप विसरायचा प्रयत्न करतोय. शरदराव चला सुरू, जा पटापट आवरून घे. हा काय गप्पा मारत बसलाय? फ्रेश हो पटापट, भुका लागल्या सगळ्यांना. शरदराव पंक्तीला आज माझ्या शेजारी बसणार तुम्ही. हा
एकत्र जेऊयात आपण. या. ए कला, अगं आणखी पटापट, गरम करायला एवढा वेळ लागतो का भाजी? चवळीची भाजी वन साइड झाली एकदम वन साइड. थोडी दे थोडी दे. ती आधी संपवून मग घे. संपव आधी मग घे. अहो घेऊ दे ना त्याला. दुसऱ्या जरा विचार कर. हे काय मारते त्याला? घे रे, ये फटकाळच कर. तू घे. हे तुझ्या असलेला डांबुळ झालंय हे सगळं. जाऊ दे, आवडली आहे ना त्याला, घेऊ दे. हा खा. खा गिळ सगळी खा. काय सारखं सारखं त्याला बोलता. शरद काका घरी गेल्यावर नक्की काय घडलं असेल? त्यांनी मम्मींना सगळं सांगितलं नसेल ना? सौरभ पण ना, अजून फोन कसा केला नाही? मम्मी चिडल्या असतील त्याच्यावर तर. इकडे नक्की काय झालं असेल काहीच कळत नाही. माऊ माऊ हा, लक्ष कुठे आहे तुझं? कुठे काय जेवते? एक घास खाल्ला नाहीस अजून, काय जेवते? कसला विचार करते सांग? आता ती विचारच करणार, कारण जावई बापू बरोबर नाही येत ना. काय नाही, ते तिकडे काय झालं असेल कळत नाहीये. म्हणजे सौरभचा फोन पण नाही आला अजून. मम्मींना काही कळलं असेल का? नाही, खरं तर त्यांना कळलं असतं तर ते आतापर्यंत इथेच आले असते. पण सौरभला काही बोलल्या नसतील ना? माऊ अगं किती विचार करतेस? जावई बापू इथे नाही येत ना. तिचं शरीर इथे पण मन तिकडे, हो की नाही? माऊ एवढी काळजी करण्यापेक्षा ना तू फोन लावून काय ते विचारून टाक ना. नाही, नको नको. सौरभ हॉलमध्ये असेल आणि मम्मी समोर असतील ना तर प्रॉब्लेम होईल. त्याला बोलता पण नाही येणार. तू फोनवर बोलून घे, म्हणजे ना विचार करणं जरा थांबेल तुझं. नाहीतर एक काम कर, तू फोन दे मला, मी फोन करतो. दे. मी नको करतो. नको नको. नाही, काय व्हायचं ते दे दे, मी बोलतो. अहो नको बाबा, मी सांगितलं ना, खरंच प्रॉब्लेम होईल. मी करेन नंतर फोन आरामात. हा कर. जेव. ठीक आहे. शरदराव, मी काय नाही बघितलं. नाही भेटला. काका आता बोलू नका प्लीज. शरदराव, काय हो? एवढं घाबरायला काय झालं तुम्हाला? मी फक्त तुम्हाला काय हवं काय नको हे विचारायला शरदराव म्हणाले, तुम्ही एवढं घाबरला? मला काय नको. बसा, खाली बसा. काही अर्ध्या ताटावरनं उठून गेलं ना अपशकुन होतोय. आणि एकदा मी बोलले, सगळेजण एकत्र एका पंक्तीला बसणार म्हणजे बसणार. काय पुटपुटत होत आता? कोण भेटला? सोयाबीन नाही भेटलं. काय? मगाशी बाजारात गेलो होतो ना, सोयाबीन नाही भेटलं. आता याचं काय मध्येच? कमू, तू जे म्हणते ते खरं आहे असं वाटतंय बरं का मला. शरदराव, आपल्याला फिरून फिरून बोलता येत नाही. स्पष्ट विचारते, तुम्हाला बाहेर कुणी बाईची आणखी कुणाची सुपारी दिली वे?
मी जेवतोय, नंतर करतो. हा. काही चर्ती मम्मी अगं तू अजून नको हॅमर करू त्यांना. उगाच ते पॅनिक होतील आणि सगळंच विसरून जातील. काका, जेवण झालं की मी तुम्हाला काही गोळ्या देतो. बरं वाटलं नाही तर आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. आणि मम्मी प्लीज तू नको त्यांना अजून काही विचारू. ते उगाच पॅनिक होतील, टेन्शन मध्ये येतील. राहू दे. नाही काय आहे, तुम्हाला तुमचे जे उपाय करायचे ते करा, पण काय आहे, मला समध्या गोष्टी बघून आपल्या पद्धतीनं काळजी घ्यायलाच पाहिजे ना. काय शरदराव? कला उठ, तलाशी घे. घे बघ काय मिळतंय का. नीट. नाही ग, काही नाहीये. नाही सापडलं का? बस जेवायला बस इथं. काय आपल्याला ना सत्य कसं उगाळून घ्यायचं ते बराबर कळते. आपण ना लई शातिर खेळाडू आहे त्याच्यातले. बराबर. शिवा कुठे? तासाभरात घरी पोचायचं, कळलं का? माझ्या समोर हजर पाहिजे. शरदरावांना लई महत्वाचा पिक्चर दाखवायचा आहे. तयारी सकट यायचं बर का. एकदम जोरदार तयारी. सौरभ, अहो काका तुम्ही इथे काय करताय? कोणाला तरी संशय येईल ना. हे बघ, तू समजतोस तसं काही सांगितलेलं नाही मी. माझं डोकं दुखतंय म्हणून गोळी घेऊन येतो, एवढंच सांगून आलोय. मला गोळी वगैरे असेल तर देतोस का? देतो. हे बघा, तुम्हाला डोकं दुखायची गोळी मी देतो, पण तुम्ही गोळी घ्या आणि डायरेक्ट कोणाशी न बोलता खाली जाऊन झोपा. मग पिक्चर कोण बघणार? पिक्चर? अहो आता पिक्चर कुठून आला? तुम्ही काय सांगून आला इथे? डोकं दुखतंय, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही सगळ्यांच्या समोर पिक्चर बघत बसला तर त्यांना संशय येणार नाही का? हो बरोबर बोलतेस तू. मी गोळी घेतो आणि झोपतो. करेक्ट. त्यापेक्षा मी इथे झोपतो तुझ्या बरोबर. काय? हो, खाली गेलो ना की कला 24 तास उठता बसता हॉलमध्ये, किचनमध्ये, रूममध्ये एकच गोष्ट विचारत राहते आणि मला सारखं सारखं खोटं बोलायला जमत नाही. त्यापेक्षा मी इथेच झोपतो. काका काका तुम्ही टेन्शन घेऊ नका हो एवढं. तुम्ही नॉर्मल राहा ना. शरद काका नॉर्मल कसे असतात, हा तसे राहा ना तुम्ही. मी आहे तुमच्या बरोबर. टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही सतत स्वतःला सांगा की तुम्ही काहीही चुकीचं करत नाही आणि मी आहे तुमच्या बरोबर. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. हो 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 हो, मी इथेच राहणार आहे. नॉर्मल जमेल मला. जमेल जमेल ना? जमेल जमेल. वा वा. आता एक काम करा, ही गोळी घ्या. घ्या घ्या घ्या. एक गोळी घ्या आणि डायरेक्ट जाऊन झोपा. अरे आता नकोय मला. मला बरं वाटतंय. बरं वाटतंय? हो. शरदराव लवकर खाली या, खास तुमच्यासाठी पिक्चर ठेवलाय. झोपा गोळी घेऊन. हा. काय विचारते त्याची नीट उत्तर दे. मार्केट यार्ड मध्ये तूच होतास ना? मम्मी 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 विचारते काय, तू बोलतो का?
परत एकदा नीट विचारते तुला, मार्केट यार्ड मध्ये तूच होतास ना? हो मीच असतो. तूच होता तर मग आधी का नाही सांगितलं? आधी का नाही सांगितलं? मम्मीचा वेळ वाया घालवतोय. मम्मीचा वेळ. मी जे काय विचारते त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. तिकडं कुणाला बघितलंस तू? आ जे काही विचारते त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. मार्केट यार्ड मध्ये तुम्हीच होतात ना? मला नाही आठवत. मला मारू नका. मी पाया पडतो. मी सौरभला नाही बघितलं. ए शिवा थांब. क्लायमॅक्स होण्याच्या आधीच झोपले ती. डोळे उघडा ना. जाणवतोय ना बाबा? हार्टबीट मधला फरक जाणवतोय ना? मला नाही हो इतरांसारखं खोटं बोलता येत. खरंच असं धडाधड खोटं नाही बोलता येत मला. तेही कोणाशी? तर माझ्या स्वतःच्या मम्मीशी. का? तर मला माझं आणि कस्तुरीचं नातं वाचवायचंय म्हणून. तुम्हाला माहितीये बाबा, असं खूप प्रेम आहे तिच्यावर. आणि तुम्हाला हेही माहितीये की कस्तुरी असेल तरच तुम्ही बरे होणार आहात. लहानपणी मला आजीने मी एक गोष्ट सांगायची. ती म्हणायची, जर तुम्ही खोटं बोलत असाल किंवा असं काही चुकीचं काम केलं असेल ज्याने तुम्हाला गिल्ट आला असेल, तर घराची सगळ्यात मोठी व्यक्ती असते ना, तिला जाऊन सांगायचं. म्हणजे तो गिल्ट थोडा कमी होतो. म्हणून आज मी तुम्हाला सांगायला आलोय बाबा. कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय हा? मी ज्याला सुरुवात केली आहे ना, त्याचा शेवटही मलाच करावा लागणार आहे आता. कोणालाही संशय येता कामा नये. आणि एक चूकही मागात पडू शकते बाबा. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की मला मम्मीशी खोटं बोलावं लागतंय. बोल. मी बाबांना सगळं खरं सांगून टाकलं. नाही मला खूप त्रास होत होता आणि मी ठरवलं की ह्यापुढे मी सगळं त्यांना सांगणार आहे. डोंट वरी, कोणालाही संशय येईल असं काहीही घडलेलं नाहीये. आणि बाबांनी मला माफ सुद्धा केलंय. हा, मी हॉस्पिटलला जाणारच आहे. हो, आपण बोलू, आल्यावर बोलू. ओके. बोल ना मम्मी, काही काम होतं का? नाही, तसं काही काम वगैरे नव्हतं, पण एक विचारायचं होतं तुला. विचार ना. हा, ते मगाशी तू भाईशी बोलत होता, काहीतरी लपून ठेवलंय. काही लपून ठेवलंयस का?
हो